नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. क्रांतीज्योती सावित्री आई फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने साऊ जन्मोत्सव सोहळा शहरातल्या वसमत रोडवरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहामध्ये उत्साहात संपन्न झाले. यावेळी शाहिरी जलसा आनंद परभणीकरांनी घेतलाय. तर शहरातल्या शैक्षणिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रांतीज्योती या पुरस्काराने शैक्षणिक क्षेत्रामध्ये शीतलताई सोनटक्के, सामाजिक क्षेत्रात लताताई साळवी आणि वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर सालिया कौसर या महिलांना मानपत्र व संविधानाचे प्रास्ताविक व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील साऊ हे पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला आहे व आदर्श महिला मंडळ पुरस्कार देखील देण्यात आला आहे. प्रबोधन कलामंच आयोजित शीतल गोरे यांचे एक पात्री नाटकही यावेळी सादर झाले. भव्य शाहिरी जलसा, विवेकी विचारांचा जागर परभणीकर यावेळी हा कार्यक्रम बघून भारावून गेले. कार्यक्रमाला मीनाताई राऊत, निर्मला विटेकर, अनुराधा ढालकरी, अश्विनी स्वामी, राधा रासवे, शीतल सोनटक्के, डॉक्टर सालिया कौसर, सोलता साळवी, कृष्णा कटारे, निशा गोरे, रोहित राऊत, भागवत रोडे, वैभव वाकळे आदींची उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांचं हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन झालेलं आहे. यानंतर त्या विद्यार्थिनीला मी विनंती करते की तिने आपल्या कलेचा प्रकार या ठिकाणी सादर करावा आणि आपल्या नृत्यातून उपस्थित मान्यवरांचे आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं भगवती देशिते कंठकुशरते भुवनपोषिणि शङ्करतोषिणि कल्मषमोषिणि घोषरते अनुजनिरोषिणि विविसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते. सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी राधा रासवे मॅडम यांचं स्वागत करायचं. यानंतर क्रांतीज्योती पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या सर्व मयुरी भोसले मॅडम, आपल्या अध्यक्षा मीनाताई रावांचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोर. सर्वांना आवाज येतोय का? हा, बरं मी काय म्हणत होते ऐका बरं. ज्ञान नाही, विद्या बी नाही आणि ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी आहे हो पण चालत नाही. मग तयास मानव म्हणावे का? आता बया मुक का बहिर तुम्ही? अहो मी तुमच्या संगत बोलायला आली मग तुम्ही माझ्यासोबत बोलणार? अहो जरा जोरात. या
जयंती या कार्यक्रमास उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर तसेच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज खरं जर सांगायचं झालं तर 3 जानेवारी हा आपण बालक दिन म्हणून साजरा करतो, तेव्हा इथे उपस्थित सर्वच बालिका यांना माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ज्यांना आज इथे सावित्रीबाई फुले हा पुरस्कार मिळाला ह्या सर्वच महिलांचं परत माझ्याकडून एकदा अतिशय मनपूर्वक अभिनंदन करते. कारण कोणतंही काम करताना काय त्रास होतो आणि त्या त्रासातून आपण जे काही काम करतो त्याच्यातून आपल्याला हा पुरस्कार मिळाला जातो आणि मला माहिती आहे की तुम्ही अजून चांगल्या प्रकारे हे काम करता. आज आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की इसवी सन 1801 3 जानेवारी 18 आज स्त्री शिक्षणाची उदाहरण नव्हे तर स्त्री जातीला एका कलंकातून म्हणायला हरकत नाही, एका कलंकातून अंधारातून पूर्णपणे उजेडात आणणाऱ्या एका महान मातेच्या जन्मोत्सवासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेले आहात. त्याबद्दल या जन्मोत्सवाचे निमित्तानं मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, खरं तर हा कार्यक्रम संपूर्णतः महिलांनीच अरेंज केलेला आहे, मुलींनी अरेंज केलेला आहे. त्यामुळं या विचारमंचावरती आपण सर्व पाहत असाल, कुठलाही पुरुष आम्ही या विचारमंचावरती या मुलींनी आयोजकांनी मुद्दामहून टाळलेला आहे. परंतु कोणीतरी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि म्हणून या आयोजकांच्याच वतीनं मी आपल्यासमोर बोलत आहे. बांधवांनो, ज्या वेळेस 3 जानेवारी या ज्या हॉटेलच्या मुली आहेत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वसतिगृहाच्या या मुली आहेत, यांची संकल्पना होती की आपण दरवर्षी फक्त आपण मॅडम एवढं करतो की सावित्रीबाई फुले जिथं महात्मा फुलेंचा पुतळा आहे तिथे जातो आणि त्यांचं प्रतिमा पूजन करून आपण कार्यक्रम संपवतो. आणि त्यांचं म्हणणं आलं की काहीतरी आपण वेगळा कार्यक्रम घ्यायला पाहिजे. खरं तर ज्यावेळेस या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं होतं त्यावेळेस की म्हणजे ज्यावेळेस आम्ही सांगितलं काही मित्रांना की असा कार्यक्रम 3 जानेवारीला आपल्याला कार्यक्रम आम्ही अरेंज केलेला आहे, तर समोरून मॅडम त्यांचं म्हणणं आलं की काय आहे 3 जानेवारीला, म्हणजे सावित्रीबाई फुलेंची जयंती 3 जानेवारीला असते एवढं देखील काही लोकांना म्हणजे आपल्या मित्रमंडळींना माहीत नव्हतं. परंतु निश्चित स्वरूपात मी या विचारमंचावरून आपल्या सर्वांसमोर साक्ष देतो की आम्ही हा जो कार्यक्रम अरेंज केलेला आहे, या मुलींनी हा जो कार्यक्रम अरेंज केलेला आहे, इतका भव्य दिव्य असा कार्यक्रम, याचे आम्ही कधी आता खंडन करू देणार नाही. हा कार्यक्रम दरवर्षी याच्यापेक्षाही मोठ्या स्वरूपात आम्ही या ठिकाणी घेऊ, हे एवढंच मी आपल्या सर्वांसमोर एक शब्द देतो. खरं तर या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी जेव्हा आम्ही पहिली बैठक बोलवली होती त्याच बैठकीमध्ये असं ठरलं होतं की म्हणजे कुठले कार्यक्रम व्हायचे त्याच्यावरती भरपूर जणांनी आम्ही चर्चा केली होती. त्या बैठकीला परभणीतल्या सर्व आम्ही चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तींना बोललो होतो. त्याच्यातून 3 कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सिलेक्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये कार्यक्रम घेत असताना ठरवत असताना पहिला कार्यक्रम आम्ही ठरवला होता की परभणी शहरामध्ये ज्या काही सावित्रीबाई फुलेंनी 3 क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा प्लेगच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कौशल मॅडम काम केलं होतं सावित्रीबाईंनी, आणि दुर्दैवानं त्याच प्लेगच्याच आजाराने त्यांचा मृत्यू झाला होता. तर आम्ही अशा 3 क्षेत्रात काम करत असताना अशा महिला निवडताना आम्ही परभणीतल्या 3 महिला आम्ही निवडलेल्या आहेत. फक्त ही सुरुवात आहे मित्रांनो. या कार्यक्रमाच्या पुढच्या वर्षी आणखीन दुसऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आम्ही निवडणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम आम्ही असा केला की मी सावित्रीबाई फुले बोलते इतकं सुंदर एक पात्र नाटक या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर होणार आहे. आणि तिसरा आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम, भव्य शाहिरी जलसा, सन्माननीय शीतलताई भंडारी यांचा मुंबईचा सर्व टीम आहे, ती अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मला आपल्या सर्वांसमोर एवढं सांगायचं आहे की या कार्यक्रमाचे अरेंज करत असताना, कारण त्यांचीच ही जागा आहे, त्यांच्याकडे आम्ही ज्यावेळेस आम्ही युवती आणि यातल्या मुली आणि आम्ही गेलो होतो तर त्यांनी एका मिनिटात लगेच परवानगी दिली होती आणि कार्यक्रम घ्या, कार्यक्रमाला काही कमी पडत असेल तर ते देखील मला सांगा, मी देखील तुमच्यासोबत कार्यक्रमाला आहे असं सांगितलं. परंतु त्यांचं वय भरपूर झाल्यामुळे त्या या कार्यक्रमाला नाही येऊ शकल्या. त्यांनी सांगितलं की माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत आणि खरे आभार मी त्यांचे व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी या युवतींना, या मुलींना आणि मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी मदत केलेली आहे, सर्व स्वरूपात त्यांनी मला मदत केलेली आहे, या सर्वांचे देखील मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि माझ्या लांबत चाललेले प्रस्ताव थांबवतो. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. सर्वांना हरण चालली कळपात कशी, निर्भय तोऱ्यान हरण चालली कळपात कशी,
निर्भय तोऱ्यान स्वाभिमानाची गौब आत्म भान पांघरून आत्म भान पांघरून साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ मुक्तीचं पाऊल साऊ मुक्तीचं पाऊल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ मुक्ती शांती घडवून आणणाऱ्या आणि आज ज्यांच्यामुळे मी तुमच्या समोर इथं सत्काराला उत्तर देण्यासाठी उभी राहू शकले अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आणि या जयंतीनिमित्त आज आयोजित करण्यात आलेला भव्य शाहिरी जलशाचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला इथं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आदरणीय निर्मला काकी विटेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा परभणी, तसेच मीनाताई राऊत, अश्विनी स्वामी मॅडम, प्रादेशिक परिवहन अधिकारी परभणी, निवासी उपजिल्हाधिकारी माननीय अनुराधा ढालकरे मॅडम, तसेच आत्ता तुमच्या समोर ज्यांचा सती मॅडम, सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी आपल्या अतिशय बहारदार अभिनयातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जणू जीवनपटच तुमच्या समोर उभा केला आणि तुमच्यामध्ये साऊबद्दल एक स्फुल्लिंग जागवलं अशी आमची शीतल गोरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या कार्यक्रमाला आपण सावित्रीबाईंचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून इथं उपस्थित सर्व माझे बंधुगण आणि माझ्या सर्व भगिनी आणि तरुण पिढी या सर्वांचं मी या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं सर्वप्रथम हार्दिक हार्दिक स्वागत करते. मला खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की ज्यांच्यामुळे मला शिक्षण मिळालं त्यांच्या नावाचा पुरस्कार मला आज इथं दिला गेलाय हे माझं भाग्यच म्हणायला हवं. कारण कोणताही जेव्हा एखादा सन्मान होत असतो तेव्हा काम करण्याची जबाबदारी अजून वाढत असते आणि या वाढलेल्या जबाबदारीला पूर्ण करण्यासाठी जास्त काम करण्याचं मोटिवेशन या पुरस्कारातून मिळत असतं. त्यामुळं आज मी खूप आनंदी आहे. मला तुमच्याशी बोलायला आवडेल. आत्ताच शीतलनं सांगितलं की आपण फक्त जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करून एखाद्या व्यक्तीचा महिमा पुढं नेण्यापेक्षा जर आपण आपल्या आचारांमधून, आपल्या विचारांमधून, आपल्या कृतीमधून जर हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच सावित्रीबाई पिढ्यानपिढ्या अमर राहतील, आपल्या कार्यातून राहतील, आपल्या विचारांमधून, त्यांनी आपल्यामध्ये पेरलेल्या विचारांमधून निश्चितच त्या अमर राहतील. मला माझी एक लहानपणीची आठवण आहे. माझी जी आजी होती म्हणजेच वडिलांची आई, तिला वाचता यायचं. म्हणजे आजपासून जवळपास 35 वर्षांपूर्वी माझ्या आजीला वाचता येतं ही माझ्यासाठी सगळ्यात अभिमानाची गोष्ट असायची. कशामुळं? कारण कोणत्याच मैत्रिणीच्या आजीला वाचता लिहिता यायचं नाही. आणि मग माझी मान वर की नाही माझ्या आजीला वाचता लिहिता येतं. आणि मग ते एकच डोक्यात बसलं की जर इतक्या जुन्या काळामध्ये आपली आजी वाचायला लिहायला शिकते आणि विशेष म्हणजे माझी आजी शाळेत गेलेली नव्हती, ती घरीच शिकली होती माझ्या वडिलांकडून. माझे वडील शाळेत जायचे, तिला आवड होती आणि तिला लिहायला वाचायला कशासाठी शिकायचं होतं तर तिला जो शेतीचा हिशोब असायचा तो लिहून ठेवण्यासाठी तिला लिहायला वाचायला शिकायचं होतं आणि ती शिकली. आणि मग खरं तर ती शेतीचा हिशोब लिहायला शिकण्यासाठी शिकली, पण हळूहळू तिला वाचनाची आवड वाढत गेली, लागत गेली. आणि आमच्या घरी खूप पुस्तकं ती वडिलांना आणायला लावायची की मला वाचायचे. आणि एक सुंदर असं शैक्षणिक वातावरण आमच्या घरी सुरू झालं माझ्या आजीच्या रूपानं. आणि माझ्या आजीचा त्याच्यामुळे मला खूप अभिमान वाटायचा आणि वाटायचं की आपण पण आजीसारखंच व्हावं, खूप वाचावं, खूप लिहावं.
आणि सगळ्यांनी आपला सुद्धा अभिमान बाळगावा. मग ही एकच गोष्ट मनामध्ये पेरली गेली. आता शीतलनं जसं सांगितलं तसं आजचा जो काळ आहे तो स्त्रियांच्या शिक्षणासाठी खरंच पोषक बनलेला आहे. जे भोगलं ते सावित्रींनी भोगलं, सावित्रीबाईंच्या पुढच्या पिढ्यांनी भोगलं. पण मला वाटतं या 10 वर्षातला जो काळ आहे तो स्त्रियांच्या शिक्षणासाठी अत्यंत पोषक आहे. फक्त हा जो शिक्षणाचा परिस आहे त्या शिक्षणाच्या परिस्पर्शानं आपल्या आयुष्याचं सोनं व्हायला पाहिजे. यासाठी मात्र आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे असं मला वाटतं. कारण खूपदा आपण शिक्षण घेतो कशासाठी याचाच उद्देश खूपशा महिलांना कळत नाही, खूपशा मुलींना कळत नाही. खूप जणांना वाटतं की मला नोकरी मिळवायची आहे म्हणून शिक्षण पाहिजे. अजिबात नाही. शिक्षणाचा खरा उद्देश हाच आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि अत्तदीप भव म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. सूर्य जसा स्वयंप्रकाशित आहे त्याला कुणाची गरज नाही चमचमण्यासाठी, पण त्या ज्या तारे आहेत आपल्याला दिसत आहेत आता त्यांना मात्र गरज असते सूर्याच्या प्रकाशाची. सूर्याचा प्रकाश ताऱ्यांवर पडला तरच ते चमचमतात, अन्यथा चमचमत नाही. असं उधार की जिंदगी आपल्याला नकोय. आपल्याला स्वतःला तेजोमय करायचंय आणि हे तेजोमय करण्यासाठी फक्त एकच गोष्ट आपल्याला सोबत बाळगावी लागणार आहे आणि ती म्हणजे शिक्षण. मैत्रिणींनो, मुलींनो, माझ्या ज्येष्ठ भगिनी बसलेल्या आहेत. आता तुम्ही शिकला असाल, पण आता जसं शीतलने सांगितलं की एक स्त्री शिकली तर ती पुढच्या 3 पिढ्यांचा उद्धार करते. खरंच आहे. शिकलेली आई घराला पुढे नाही, आपण लहानपणी ऐकायचोच. एक पुरुष शिकला तर तो घराला पुढे नेऊ शकत नाही, पण एक स्त्री शिकली तर खरंच ती 3 पिढ्या पुढे नेऊ शकते. आणि हे शिक्षण आपल्याला समाजाचा उद्धार करण्यासाठी वापरायचं आहे. समाजाचा उद्धार आपण तेव्हाच करू शकू जेव्हा आपण सक्षम असू, आपण तेजोमय असू. आणि आपण सक्षम तेव्हाच असू जेव्हा आपण मनानं, विचारानं आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असू. मैत्रिणींनो, आपल्या शिक्षणाचा उपयोग जर आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी केला, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी केला, तर निश्चितच आपल्या मनामध्ये समाजासाठी जी करण्याची भावना आहे तिला दुहेरी पंख लाभतात. कारण ते बळ आपल्याला आर्थिकदृष्ट्या मिळत असतं. आणि जेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतो तेव्हा आपण मनानं सुद्धा कणखर होत असतो. एक कॉन्फिडन्स आपल्यामध्ये निर्माण होत असतो. त्यामुळं जे शिक्षण आहे ते शिक्षण केवळ नोकरी करता वापरू नये, तर आपण ज्या समाजात जगतो आहे त्या समाजाचा उद्धार करण्यासाठी जर आपण वापरलं तर निश्चितच आपण सावित्रीबाई फुलेंचा वारसा पुढे नेत आहोत असं म्हणायला वावगं ठरणार नाही. वेळ फार झालेला आहे. मी माझी थोडक्यात ओळख करून देते. मी सौ शीतल किरण सोनटक्के, सचिव ज्ञानसाधना प्रतिष्ठान आणि सिनेट सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. ज्ञानसाधना प्रतिष्ठान नावाचं आमचं शाळा कॉलेजचं युनिट आहे. मला सांगायचं एवढ्यासाठीच की गेली 22 वर्ष ज्ञानसाधना प्रतिष्ठान चालवत असताना कायम आम्ही मुलींचा विचार केलेला आहे, समाजातल्या दुर्बल घटकांचा विचार केलेला आहे. आणि या ज्ञानसाधना प्रतिष्ठानतर्फे आपण 2 योजना दरवर्षी राबवत असतो शिक्षणाच्या. एक आहे सुकन्या योजना. या सुकन्या योजनेतून आपण ज्या मुली हुशार असतात पण परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही त्यांना आपण दत्तक घेत असतो आणि त्यांना शिकवत असतो. आता जिनं माझा परिचय वाचून दाखवला ती वैशाली निळे, ही सुद्धा ज्ञानसाधना प्रतिष्ठानचीच दत्तक विद्यार्थिनी आहे. ती सुकन्या योजना तर राबवतोच आपण, पण त्याचबरोबर सबला योजना नावाची योजना ज्ञानसाधना प्रतिष्ठानतर्फे राबवत असतो. आणि या सबला योजनेअंतर्गत ज्या स्त्रिया विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत किंवा सिंगल पॅरेंट आहेत त्यांच्या मुलांना सुद्धा आपण दत्तक घेत असतो. फक्त अट एकच असते की त्या मुलांना सुद्धा शिक्षणाची आवड असावी. तर सबला योजना आणि सुकन्या योजना ह्या माझ्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न होत आहे आणि केवळ शिक्षणामुळेच मी या माझ्या स्वप्नाला सत्यात उतरवू शकले. आणि म्हणूनच तुम्हाला जाता जाता हे आणि संघर्ष करा ही जर आपल्या आयुष्याची गाईडलाईन असेल तर निश्चितच आपण त्या सूर्यासारखं तेजोमयपणे तळपत राहू,
स्वतःचं आयुष्य प्रकाशमान करत करत अवतीभोवती सुद्धा आपण प्रकाश द्यायला लागू. फक्त आपल्या शिक्षणाचा आपण उपयोग करावा. फक्त सावित्रीसाठी एक तरी ज्योतिबा पुढे आला पाहिजे, एवढी मात्र मला इच्छा असते. कारण ज्योतिबांशिवाय सावित्रीबाई पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणून एक तरी ज्योतिबा प्रत्येक सावित्रीच्या मागे असावा, जेणेकरून ऑफिसेस असतील, कामाचे ठिकाणं असतील, शासकीय कार्यालय असतील, तिथे स्त्रियांना कमी दर्जाची वागणूक मिळणार नाही. कित्येक अधिकारी स्त्रिया असतात, पण त्यांना पुरुष सहकाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळत नाही, कारण केवळ त्या बायका आहेत म्हणून. कधी कधी तर सासू नावाची पदवी जेव्हा एखाद्या बाईला प्राप्त होते, तेव्हा तिच्याकडून सुनेचा छळ केला जातो, तेव्हा सुद्धा आपण सावित्रीबाईंचा अपमान करत असतो. म्हणून आपल्या वागण्यातून, बोलण्यातून सावित्रीबाई झळकाव्यात. कोणत्याही स्त्रीनं कोणत्याही स्त्रीचा छळ करू नये, तर तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावं आणि स्त्रियांच्या पाठीमागं ज्योतिबा असेच उभे राहावेत, जेणेकरून आपल्यामध्ये अनेक सावित्री निर्माण होतील. लताताई साळवींचं काम अतिशय चांगलं आहे. त्या सगळ्यात दुर्लक्षित घटकासाठी काम करतात आणि त्याच्यासाठी खूप डेअरिंग लागते, ती लताताईंमध्ये आहे. त्याचबरोबर सालेहा कौसर मॅडम सुद्धा गरीबातल्या गरीब पेशंटला सुविधा देत असतात, मेडिकल सुविधा. तिथं त्यांची फीसची अपेक्षा नसते. ह्या दोन खूप चांगलं काम करणाऱ्या भगिनी आपल्यासमोर उभा आहेत. आता ज्या महिला मंडळांचा सत्कार झाला, त्यांचंही मी खूप अभिनंदन करते आणि इथं मला बोलण्याची संधी दिली, तसेच माझा सन्मान केला, त्याबद्दल सर्व समितीचे मी आभार मानते. आणि जाता जाता एकच मागणं मागते माझ्या कवितेमधून, 2 मिनिटं ऐकून घ्यावी. अनंता एवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे, उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे. घराला उंबरा राहो, पेटती राहू दे चूल, कुणाही माय पदराशी खेळते राहू दे मूल. अनंता एवढे द्यावे, भुईचे अंग मी जावे, शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे, फुलांचे रंग मी व्हावे. थँक्यू. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.